ठाण्यात धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांच्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी चुकीचे वक्तव्य केल्याचा आरोप करत ठाणे काँग्रेसच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात आलं. ठाणे काँग्रेस पक्षाचे विभाग उपाध्यक्ष नंदकुमार मोरे यांनी कार्यकर्त्यांसह या आंदोलनाचं नेतृत्व केलं. यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव शिल्पा सोनावणे यांच्यासह महिला कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. आंदोलनाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर महिलांनी धीरेंद्र शास्त्री यांच्या छायाचित्राला बांगड्यांचा हार घालत जोडे मारून निषेध नोंदवला. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांना यापुढे अशाच पद्धतीनं उत्तर दिलं जाईल असा इशारा ठाणे काँग्रेसच्या वतीनं देण्यात आला आहे. शास्त्री यांनी नागपूर या ठिकाणी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री तसेच RSSचे भागवत यांच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केलेला आहे. त्यामुळे आम्ही ठाणे शहरात मी नंदकुमार मोरे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचा उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे आमच्या महिला नेत्या शिल्पा सोनवणे सचिव महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस, आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत की बागेश्वर सारखी प्रवृत्ती बंधू बाबा बोकाळलेले आहेत. आत्ताच आपण काही दिवसापूर्वी बघितलं तर अशोक खरातनी एवढी लयलूट केली, महिलांची विभत्सना केली. असे हे बंधू बाबा राज्यामध्ये यापुढे फिरून दिले जाणार नाहीत. यासाठी त्या बंधू बाबांना धडा शिकवण्यासाठी आणि महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारने याची दखल घेण्यासाठी आम्ही हे आंदोलन केलं असून आम्ही छत्रपती शिवरायांना पुष्पवृष्टी करून अभिवादन केलेलं आहे. बंधू बाबाला महिला नेत्यांनी सगळ्या महिलांनी बांगड्यांचा आहेर देऊन त्याला जोडे मारलेले आहेत.